मंच पर विराजमान गोवा के मुख्यमंत्री आदरणीय प्रमोद जी, मंचस्थ आज के कार्यक्रम के उत्सव मूर्ति एवं प्रणेता विश्वजीत राणे जी, मंचासीन सभी महानुभाव और इस सभागार में वो बहनें जो मानवता को परिभाषित करती हैं, जो परिवारों में बेटा हो या बेटी हाथ थामकर एक माँ को जीवन दान देने में सहायता देती हैं, ऐसी मेरी आंगनवाड़ी की बहनों को मैं शत शत नमन करती हूँ, प्रणाम करती हूँ। एक महिला होने के नाते आज मेरे लिए ये गौरव का विषय है कि इस मंच पर न केवल प्रदेश के मुख्यमंत्री, प्रदेश के महिला बाल विकास मंत्री स्वयं विराजित हैं, बल्कि सरकार के संकल्प में आज समाज भी सम्मिलित हो रही है। इस मंच से आज मैं आभार व्यक्त करती हूँ प्रॉक्टर एंड गैम्बल, लुपिन और पब्लिक हेल्थ फाउंडेशन का कि एक संकल्पित राष्ट्र सशक्त गोवा की कल्पना में वो अपनी ओर से सामाजिक दायित्व का उदाहरण देते हुए योगदान दे रहे हैं। हम सब जानते हैं कि अगर राष्ट्र के उत्थान की नींव कोई है तो वो महिला कल्याण है। आज प्रधानमंत्री जी द्वारा प्रेषित मात्र महिला का विकास नहीं, बल्कि महिला द्वारा राष्ट्र का विकास और विश्व में राष्ट्र के सम्मान की बातें विश्व भर में, देश भर में गूंज रही हैं। मैं अभिनंदन देती हूँ गोवा सरकार को, जिन्होंने ब्रेस्ट कैंसर स्क्रीनिंग का और आंगनवाड़ी बहनों को स्वास्थ्य की दृष्टि से स्वावलंबन देने का कार्यक्रम आज इस सभागार में किया है। ये कहते हुए मुझे संकोच नहीं कि प्रधानमंत्री जी के आशीर्वाद के माध्यम से राष्ट्र को समर्पित आयुष्मान भारत योजना को मात्र 1 साल 4 महीना ही हुआ है, लेकिन अब तक देश में 70 लाख गरीब बहनों ने ब्रेस्ट कैंसर की स्क्रीनिंग मात्र और मात्र आयुष्मान भारत की योजना के माध्यम से सुनिश्चित की है। राष्ट्र के इतिहास में पहली बार हुआ है कि अति गरीब परिवारों को स्वास्थ्य की दृष्टि से 5 लाख रुपए तक की स्वास्थ्य की दरकार को पूरा करने वाली आयुष्मान भारत की योजना को न सिर्फ राष्ट्र ने सराहा है, बल्कि विश्व भर में इस कार्यक्रम का अभिनंदन हुआ है। प्रमोद जी, विश्वजीत जी, आप लक्ष्य लेकर चले हैं कि आप गोवा में 20,000 बहनों के ब्रेस्ट कैंसर की स्क्रीनिंग का प्रबंध आज के इस कार्यक्रम के माध्यम से करेंगे। मैं ये भी कहना चाहती हूँ कि आयुष्मान भारत के माध्यम से सर्विकल कैंसर की स्क्रीनिंग देश में लगभग अब तक 30 लाख से ज्यादा बहनों ने की है। अपने आप में ये आंकड़े कुछ लोगों को चौंका देते हैं, क्योंकि ग्रामीण अंचल की बहनों में एक हिचकिचाहट सी वर्षों वर्ष हमने देखी ब्रेस्ट कैंसर और सर्विकल कैंसर की दृष्टि से। इसलिए आज न सिर्फ गोवा सरकार को अभिनंदन देती हूँ, बल्कि साथ ही आपकी अनुमति से, आपके माध्यम से भारत के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को भी महिलाओं को समर्पित, महिला को सशक्त करने वाली विविध योजनाओं के सफलता के लिए आभार व्यक्त करती हूँ। ये किसी ने सोचा नहीं था कि एक दिन भारत में एक ऐसी सरकार आएगी केंद्र में जो परिवारों के उत्थान के लिए स्कीम की घोषणा तो करेगी, बल्कि समय अवधि से पहले ही उस स्कीम के लक्ष्य की भी प्राप्ति करेगी। ऐसी ही एक ऐतिहासिक स्कीम रही उज्ज्वला योजना की, जिसकी शुरुआत हुई तब ये लक्ष्य रखा गया कि देश में लगभग 5 करोड़ बहनों को साल 2016 के संकल्प में ये देश को बतलाया गया कि 5 करोड़ बहनों को गैस का सिलेंडर मुफ्त दिलवाया जाएगा। ये कहते हुए मुझे प्रसन्नता है कि आज जब हम उज्ज्वला योजना के आंकड़े देखते हैं तो
7 सितंबर 2019 में ही जो लक्ष्य हमने रखा था मार्च 2020 का, उसकी प्राप्ति की गई भारत सरकार द्वारा। और आज मात्र 3 साल की अवधि में देश में 8 करोड़ गरीब बहनों को उनके जीवन में पहली बार स्वच्छ ईंधन उज्ज्वला योजना के माध्यम से दिलवाया गया। आज हेल्थ डिपार्टमेंट के कार्यक्रम के साथ साथ आप सब गोवा की बहनें यशस्विनी हों, इसका प्रबंध कर रहे हैं। मुख्यमंत्री जी, विश्वजीत जी, आपको कहते हुए मुझे प्रसन्नता है कि नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में जून 2019 तक देश में 3 करोड़ ग्रामीण बहनों को 2 लाख करोड़ की राशि राष्ट्रीय आजीविका मिशन के माध्यम से लोन के स्वरूप में दी गई। मैं आशावादी हूं कि एक तरफ प्रधानमंत्री जी ने 2 लाख करोड़ के इस लक्ष्य की प्राप्ति को किया है, यशस्विनी गोवा में यश प्राप्त करे, ऐसी शुभकामनाएं मुख्यमंत्री जी आपको और विश्वजीत राणे जी को मैं देना चाहूंगी। हम सब आतुर हैं मुख्यमंत्री जी के आशीष वचन के लिए, इसलिए आज मुझे विश्वजीत राणे जी ने जितना महिमंडित किया उसके लिए निजी तौर पर आपको आभार व्यक्त करती हूँ। लेकिन राणे साहब, मेरा ये सौभाग्य रहा है कि मेरे राजनीतिक जीवन में एक सुनहरा अध्याय तब का था जब मैं भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश की प्रभारी के नाते गोवा की सेवा कर रही थी। और गोवा को जितना मैंने उस वक्त जाना, जितना मैंने समझा, उसको जानते हुए आज इतना ही कहना चाहती हूँ कि यहाँ इस मंच पर बाबरा नाम की एक बहन आई थी चेक मुख्यमंत्री जी और आपके हाथ से लेने के लिए। मैं जानती हूँ कि वो बहनें जो संघर्षशील हैं, मैं जानती हूँ कि जिस बहन आंगनवाड़ी बहन का यहाँ पर चित्रण आपने दिखाया, जो एक बेटी को पीएचडी जब करती है तब भी याद आती है, ऐसे ही स्वावलंबन की दृष्टि से गोवा की बहनों पर आपका शुभाशीष सदैव रहेगा। एक बार फिर आंगनवाड़ी की बहनों से कहना चाहती हूँ, हाल ही में सरकार ने आपके ऑनरेरियम में वृद्धि की, लेकिन सच पूछिए, जो जीवन दान आप परिवारों को देती हैं, जो स्नेह आप बच्चों को देती हैं, जो सहारा आप महिलाओं को देती हैं, उसे पैसे के एवज में तोला नहीं जा सकता। वो अनमोल धरोहर है हर परिवार की, जिसके लिए आज मैं गोवा के उन कृतज्ञ परिवारों की ओर से, भारत सरकार की ओर से सभी आंगनवाड़ी बहनों का बहुत बहुत आभार व्यक्त करती हूँ। जय हिंद, जय भारत। मीठी बात और चेहरे पे मुस्कान, आप ही थी असल में इस कार्यक्रम की शान। बहुत बहुत धन्यवाद आदरणीय स्मृति ईरानी जी। आज हांगा या सुवाळ्यात इतले नवीन प्रकल्प चालीक लायले, इतल्यो नवीन येवजण्यो तांच्या विशीं उलयले। आमच्या भोवमानेस्त मुखेलमंत्र्यांच्या आधाराशिवाय, तांच्या सहकार्याशिवाय हातूंतले कांयच शक्य जावचें नाशिल्लें। आनी ते स्वता एक बरे दोतोर आसात, म्हणजेच भलायकी विशीं तांकां काळजाच्या खोलायेसान तळमळ आसा। नवे विचाराचे प्रवर्तक, नवीन तंत्रज्ञानाचे समर्थक आमचे भोवमानेस्त मुखेलमंत्री दोतोर प्रमोद बाब सावंत। ह्या माचे वेल्यान तुमचे विचार आयकपाक आमी सगळे उत्सूक आसात। भोवमानेस्त दोतोर प्रमोद बाब सावंत। Director of Women and Child, Director of Health Services, the launching of Yashaswini scheme for the women entrepreneurs. ह्या कार्यक्रमाक आमच्या मदीं प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित रावल्ली मॅडम स्मृती इराणी, द मिनिस्टर फॉर द वुमन अँड चायल्ड अँड टेक्सटायल, जे आत्ताच जेंच्यांनी तुमकां मार्गदर्शन केलें आनी तांकां सुरत गुजरात हांगासर वचपाचें आशिल्लें, संग तांची फ्लायट आसा म्हणून घाई गडबडीन तांकां वयचें पडलें। ह्या कार्यक्रमाचे प्रमुख सूत्रधार जेंच्यांनी हो कार्यक्रम आयोजन करपा खातीर कश्ट घेतले ते आमचे आरोग्य मंत्री, वुमन अँड चायल्ड मिनिस्टर बाब विश्वजीत राणे, व्यासपीठाचेर आशिल्ले डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीसचे डॉक्टर डी सा, आमचो सेक्रेटरी फॉर द वुमन अँड चायल्ड नीला मोहनन, आमचे PNG
ह्या कंपनीचे चीफ लुपीन, ह्या कंपनीचे चीफ पब्लीक हेल्थ फाउंडेशन ह्याय कंपनीचे चीफ हांगासर हजर आसा. बाकीचे सगळे मानेस्त व्यासपीठाचेर हजर आशिल्ले दोतोर बांदेकर आसा, डॉक्टर वुमन एंड चायल्डचे डायरेक्टर्स आसात आनी सगळे मानेस्त म्हज्या समोर बशिल्ल्या सगळे ह्या कार्यक्रमाक खास करून उपस्थित आशिल्ल्या सगळे मानेस्त म्हज्या माता बंधू आनी भगिनीनो, सगळ्यात पयली हांव अभिनंदन करता डायरेक्टर ऑफ वुमन एंड चायल्ड मिनिस्टर बाब विश्वजीत राणे हांचे की येद्या व्हडल्या संख्येन मोठ्या संख्येन तुमी सगळे जाण तुमी सगळीं जाणां अंगणवाडी वर्कर हांच्या सांगण्याचेर काणकोणच्यान पेडण्या पर्यंत आनी वाळपयच्यान दाबोळी पर्यंत सगळीं हांगासर आयल्या. तुमकां सगळ्यांक खरोखरूच मना काळजांतल्यान नमन करता आनी तुमच्या ह्या कार्यक्रमाक स्वागत करता. खरोखरूच म्हणजे आमी म्हणटले की जितक्या मोठ्या संख्येन तुमी हांगासर आयल्यात तितक्याच मोठ्या संख्येन तुमच्या खातीर एकदां ताळयो जावप अत्यंत गरजेच्यो आसा. त्यो सगळ्यांनी नेटान ताळयो मारच्यो. आजच्या ह्या सुवाळ्यात म्हाका दिसता स्वावलंबन स्कीम, यशस्विनी स्कीम, ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग आनी सेहत स्वायत्ता सखी ह्या कार्यक्रमाचें लॉन्चिंग तुमच्या मुखार जालें. आमी पळयता की जशें आतांच मॅडम स्मृती इराणी हांच्यांनी उलयलें, आमच्यो महिला ह्यो सगळ्या कार्यांत प्रमुख आसता आनी तुमी मुद्दाम जर पळयत म्हणजे तुमी एखाद्या आईचो रोल, भयणीचो रोल, पत्नीचो रोल, एखाद्याच्या संवसाराक जर तेजी संवसाराची गाडी वेवस्थीत रुळार जर चलपाक जाय आसत जाल्यार सगळ्यात व्हडलो रोल जर कोण करता आसत जाल्यार ती तुमी सगळीं जाणां करता. हांव तुमचे सगळ्यांचें अभिनंदन करता आनी खरोखरूच म्हणजे तुमचें अभिनंदन करीत तितकें थोडें. आनी ताकाच लागून म्हणजे वुमन एंड चायल्ड ह्या डिपार्टमेंटान इनिशिएटिव्स घेवन आयज जे कार्यक्रम तुमच्या मुखार दवरल्या, एक जो ब्रेस्ट स्क्रीनिंग म्हणजे ज्या कार्यक्रमाच्या लॉन्चिंग जालें तुमच्या घरा कडेन येवन जो कॅन्सरा सारकिले दुयेंत आसा ताजें स्क्रीनिंग करप हें अत्यंत गरजेचें आसा. आमी पळयता की ज्या पद्दतीन की कॅन्सराची वाड गोंयांत, देशांत आनी जगात जावपाक लागल्या, आमी अर्ली डिटेक्शन म्हणजे जाता तितके बेगीन तेजें डिटेक्शन जावप जाल्यारूच ताका बरी ट्रिटमेंट जावपाक शकता. आनी त्या खातीर घेतलेलें तेंच्यांनी उचललेलें पावल म्हाका दिसता PNG आनी पब्लीक हेल्थ फाउंडेशन्स हांच्यांनी ह्या पद्दतीन जी सहकार्य केलां. डॉक्टर अनुपमा बोरकर म्हणजे कॅन्सर तज्ञ आमच्या मुखार हांगासर व्यासपीठाचेर आसात, तांचोय मोठो रोल ह्या स्किमीत आसा. आनी अंगणवाडी वर्कर आसतले, आमचे ANM वर्कर आसतले, हांच्या सगळ्याच्या मार्फत सगळ्या महिला भगिनीच्या कडेन पावप, हांव त्या खातीर खरोखरूच म्हणजे ह्या स्कीम ही आमकां अति उपयोगी ठरतली अशें सांगता. तांच्यांनी सुरू केल्ले सेहत म्हणजे जो किट म्हणजे जांकां सब हेल्थ सेंटर, प्रायमरी हेल्थ सेंटर हाज्या पर्यंत जी पावूंक शकना तांच्या खातीर तेंचे पॅरामिटर्स BP आसतले, शुगर आसतले, हे चेक करपाक आमचे अंगणवाडी वर्कर्स किंवा आमचे ANM वर्कर्स तुमच्या पर्यंत पावतले आनी तांच्या घरात जे कोण बेड रिडन आसतली, जाणटी आसतली, तांच्या खातीर करपी काम हो इनिशिएटिव्स तांचे खरोखरूच अभिनंदन करपाक जाय. आनी सगळे हेल्थ वर्कर आनी ज्या पद्दतीचे आमचे अंगणवाडी वर्कर्स तुमी सगळीं जाणां ही स्कीम परत गोंयांतल्या कानाकोपऱ्यात पावोवपा खातीर तुमचो रोल जो आसा हो खूब म्हत्वाचो आसतलो. यशस्विनी आनी स्वलंबन स्कीम ज्या स्किमीक परत एकदां नवें रूप दिलां. आमी म्हणटाले की गोंयांत एखादो जर उद्योग सुरू करपाक जाय आसत जाल्यार महिला भगिनींक म्हाका दिसता खंयचे तरी बँके कडेन वयचें पडटा आनी त्या पद्दतीन बँकेन जेन्ना जेन्ना ज्यो अटी घालता म्हणजे तुमी गॅरंटी कितें दितली, ताका तुमचो प्रोजेक्ट रिपोर्ट सबमीट कर आनी बरीचशीं जाणां म्हणजे सगळ्यो येवजण्यो आसुनूय बी आमी आमचो वेवसाय जो आसा हो सुरू करपाक पावना. म्हाका दिसता गोंय सरकार वुमन एंड चायल्ड डिपार्टमेंट, हँडीक्राफ्ट डिपार्टमेंट आमी पयलेच फावटी आमच्या हँडीक्राफ्ट डिपार्टमेंटाच्या मार्फत हँडलूम केपें हांगासर आनी पावरलूम कोरगांव पेडणे हांगासर जी इनिशिएटिव्ज घेवन ऑलरेडी सुरू केली जी नवीन इनिशिएटिव्ज आसा. म्हाका दिसता तुमच्या तकलेंतल्यो नवीन संकल्पना आमी जेन्ना तुमी विचार करतली, तुमी जेन्ना सुरू करतली की आपल्याक बिझनेस हो सुरू करपाक जाय. गोंयांत येवपी जवळपास 60 लाख टुरिस्ट आनी हो टुरिस्टांतलो आमी जर 1 लाख टुरिस्ट टार्गेट केलो, हांवें केल्लो म्हणजे हांव आर्टिजन म्हणून आमची एखादी महिला भगिनी आपूण घेतलेल्या ट्रेनिंगांतल्यान ती जूट बॅग आसतली, ती कॉटन बॅग आसतली, हाजो जर प्रयत्न केलो आनी तोय आमी गोंय सरकारान ठरयलां की आमच्या हँडीक्राफ्ट स्टॉल्स जे 11 ठिकाणी अवेलेबल आसा त्या हँडीक्राफ्ट स्टॉलांचेर सेल्फ हेल्प ग्रुपांनी तयार केल्ले आसत किंवा तुमी इंडिव्हिज्युअल तयार केल्ले आसत, हे प्रॉडक्ट थंय मार्केट करपा खातीर आमी अवेलेबल करपाचे आसा. त्या ती तुमी म्हणजे हँडीक्राफ्ट डिपार्टमेंट, खादी ग्राम उद्योग डिपार्टमेंट किंवा उरलेली सगळी डिपार्टमेंट
हांच्या मार्फत ट्रेनिंग घेवन आनी वुमन एंड चायल्ड आनी इतर जे तुमकां हेल्प करपा खातीर इतर संस्था आसा हांच्या कडल्यान लोन घेवन म्हाका दिसता तुमी आपल्या पांयार उबे रावप अत्यंत गरजेचें आसा. आमी सगळे जाण म्हणटा की तुमी फुडें सरपाक जाय, बट सरकार तुमकां हात दिवंक शकता, तुमकां सरकार हात दिवन फुडें काडपाक शकता, बट बाकीचें काम जें आसा हें तुमकांच करपाक जाय. उरता उरलो प्रॉब्लेम जो मार्केटींग, ह्या मार्केटिंगाच्या बाबतींत आमी हँडीक्राफ्ट आनी बाकीच्या सगळ्या डिपार्टमेंटाच्या मार्फत तुमी जो जो प्रॉडक्ट रेडी करता, मागीर तो खाद्य पदार्थ आसुनी किंवा एखादो नवीन कितें जे तुमी वस्तू तयार करता ती वस्तू आसुनी, तिजो मार्केट तयार तुमकां अवेलेबल करून दिवपा खातीर आमी सगळ्यांनी नवीन इनिशिएटिव्ज जी आसा ही ऑलरेडी इनिशिएटिव्ज घेतल्या आनी ताज्या मार्फतच म्हाका दिसता गोंयांत पयले फावटी खरें स्वावलंबन महिलांचें स्वावलंबन जावपा खातीर आमचें सरकार हांव आसात किंवा आमचो बाप मंत्री विश्वजीत राणे आसत हांच्यांनी इनिशिएटिव्ज घेतला आनी त्या इनिशिएटिव्सान तुमकां सगळ्यांक म्हणजे एक पावल फुडें तुमी मारचें, एक तुमकां हात दिवपाची सरकारची तयारी आसा आनी त्या अनुसार तुमी सगळ्यांनी जर निश्चितच प्रयत्न केले आसत जाल्यार गोंयांत एक पद्दतीचो खऱ्या पद्दतीन वुमन एम्पावरमेंट आमी म्हणटा की जावपाक जाय. ट्रेनिंग आनी स्किल्ड दिवपाचें काम सरकाराचें आसा. सरकार तुमकां ज्या पद्दतीची ट्रेनिंग, ज्या पद्दतीचे स्किल्ड जाय त्या पद्दतीची ट्रेनिंग प्रोवायड करपाक तयारी आसा. म्हाका दिसता डायरेक्टर ऑफ वुमन एंड चायल्ड हांगा आसा, स्किल डेव्हलपमेंट आसा किंवा आमचे इतर डिपार्टमेंट आसा. ऑल डिपार्टमेंट्स आर रेडी टू हेल्प यू. फक्त तुमी सांगपाक जाय की हय आमकां ही ट्रेनिंग जाय, आमी ह्या पद्दतीन, मागीर कोणाक कॅटरिंगांतली आसतली किंवा कोणाक आर्टिजनांतली आसतली, जी ट्रेनिंग जाय ती ट्रेनिंग दिवपाची सरकाराची तयारी आसा. तुमी निश्चितच एक पावल फुडें मारा. आमी तुमकां मदत करपा खातीर गोंय सरकार आनी वुमन एंड चायल्ड डिपार्टमेंट हे तुमच्या बरोबर आसतलें, जेणे करून तुमी सगळीं जाणां की एक वुमन एम्पावरमेंट, आमी एक महिला उद्योगिनी म्हणून फुडें येवपाची गरज आसा. आनी हे सगळें सांगता आसतना म्हाका आनीक खूब खोस भोगता की आमी पळयता की गोंयांतली लाडली लक्ष्मी स्कीम जी येवजण पुराय देशांत खंयसरूच ना आनी गृह आधार ही स्कीम त्याय पद्दतीची स्कीम तशी पळोवंक वचत जाल्यार बाकीच्या राज्यांनी अशा पद्दतीची स्कीम ना. आनी ज्या स्किमीचे प्रणेते आमचे आदले मुख्यमंत्री मनोहरभाई पर्रीकर हांची ह्या सुवाळ्याचेर म्हाका दिसता याद काडप हे अत्यंत गरजेचें आसा की ज्यांच्यांनीच लाडली लक्ष्मी सारकेली योजना सुरू केली, ज्यांच्यांनीच गृह आधार सारकेली योजना सुरू केली आनी ताकाच लागून आज मोठ्या अभिमानान जे तुमकां फिल्म दाखयलें त्या फिल्मांतल्यान प्रत्येक वेळी एखादी भगिनी आमची सांगता म्हणजे म्हाज्या लग्नाचो पेज म्हज्या बापायचेर पडूंक ना, म्हाज्या लग्नाचो पेज जर कोणी उचललो आसत जाल्यार गोंयचे माजी मुख्यमंत्री मनोहरभाई पर्रीकर हांच्यांनी सुरू केल्ल्या स्किमी खातीर 1 लाख रुपया जो आसा हो म्हाज्या घरांत मेळ्ळो, म्हणूनच म्हाज्या वडिलांक जे आसा हे लोन घेवचें पडलें ना. हे गृह आधाराची स्किमीचे बाबतींत सांगता आसतना म्हाका दिसता की कितल्योश्योच भगिनी आमच्यो सांगता म्हणजे आपले बाय जर शिकपाक पावले आसत जाल्यार ती गृह आधार स्कीम जी आसा ही मनोहरभाईन सुरू केल्ली, म्हणूनच तर आपूण तेजी एड्युकेशनाची फीस जी आसा ही दिवपाक शकले. आनी ताकाच लागून जे गृह आधार योजना जी आसा म्हणजे 1000 पासून सुरू जाल्ली योजना आज 1500 पावल्या. ही योजना फक्त एखाद्या महिला भगिनीक तिचो संवसार चलोवपा खातीर न्ही, तर आमी म्हणटा की आमच्या भगिनीचें शिक्षण कंप्लीट करपाक सुद्दां ही गृह आधार सारकेली योजना जी आसा ही उपयोगी पडल्या. आनी ताकाच लागून की गोंय हे एकमेव राज्य जे आसा की ज्या राज्यांत लाडली लक्ष्मी आसतली गृह आधार सारकी योजना जी आसा ही मनोहरभाई पर्रीकरान सुरू केल्ली आनी आतां आमच्या वुमन एंड चायल्ड डिपार्टमेंटाच्या मार्फत तशाच पद्दतीन आमचे मंत्री बाब विश्वजीत राणे ही तशीच ती फुडें व्हरता हें सांगपा खातीर खूब खोस भोगता. अजून एक सांगता आसतना खूब बरें दिसता की गोंय हें एकमेव राज्य आसा आमी 100% ओपन डेफिकेशन फ्री केलें. गोंय राज्यांत आमी उरलेल्या जाग्याचेर जरी डिक्लेअर केलें, काही बाबतींत आमकां टॉयलेट्स जे आसा दिवपाचे आसा, आमी काही दिसां भितर म्हणजे इंडिविज्युअल टॉयलेट्स दिवपाचें काम हे पुराय करतले. मॅडम जर उलयता आसतना उज्वाला स्कीम उलयली, पण हांव मुद्दामूच सांगता गोंय जें आसा हे 100% की LPG गॅस कनेक्शन ह्या सगळ्यांच्या घरांत पावोवपाचें राज्य जर आसत जाल्यार तें गोंय राज्य आसा ज्यांच्यांनी LPG गॅस कनेक्शन हे सगळ्या पर्यंत पावयलें हें सांगपा खातीर आमकां खूब खोस भोगता. आमी पळयता की आमची हर एक येवजण आमी आमचे पायपलायन वॉटर आमी पळयता की बाकीच्या राज्यांनी तुमी पळयतात जर उदीक हाडटले आसत जाल्यार आमच्या महिला भगिनींक 1.5-2 किलोमिटर चलत वयचें पडटा आनी तो एका कळशाचेर एक कळसो वयर दुसरो कळसो दवरून तांकां उदक भरून हाडचें पडटा. पण गोंय राज्य जें आसा 87% घरांनी आमी पायपलायनीचें उदक पावयलां
आणि थोड्याच दिसा भितर म्हणजे येता ते 31 मार्च पर्यंत आमी 100% घरांनी जे आसा हे पायपलायनीन उदीक पावयतले. हे गोंय राज्य आसतलें जितून करून 100% घरांनी पायपलायनीचेर उदक आमचे एक्के भयणीक म्हणजे खंयसरूच वचून आमच्या नळा हेजेर बांयचें उदीक हाडचें पडलें, खंयच्या नाल्याचें उदीक हाडचें पडलें, हे जावचें न्ही. हाज्या खातीर गोंय सरकारचो आमचो प्रयत्न आसतलो. आमी पळयता की गोंयांतल्यो 100% महिला भगिनी ह्यो शिकपाक जाय. आनी फक्त शिकपाक न्ही, तर आमी हे शिकता आसतना म्हणटाले की ग्रॅज्युएट पर्यंतचें एड्युकेशन जें आसा हे महिला भगिनीक फ्री ऑफ कॉस्ट विथ अ मिनिमम फीस. आनी तितून करून ST आसतली, OBC आसतली, कोणाचेच चलयेचें शिक्षण आपल्या कडेन पयशे ना म्हणून उरचें न्ही. म्हाका दिसता गोंय राज्यान कोणाच कडेन म्हणजे आपल्या कडेन ग्रॅज्युएट पर्यंत शिकोवपा खातीर पयशे ना म्हणून गोंयांतल्या एखाद्या सुद्दां चलयेचें शिक्षण हे उरचें न्ही हाची पुराय काळजी जी आसा ही गोंय सरकार घेता. आनी म्हणून आमच्यो भुरगीं चलयो भुरगीं आज ग्रॅज्युएट न्ही, पोस्ट ग्रॅज्युएट न्ही, PhD लेवला पर्यंतचें शिक्षण घेताना आसतना आमकां दिसता. आनी म्हाका दिसता हाजें क्रेडीट अवश्य अंगणवाडी वर्कर आमचे खूब बऱ्या रितीन काम करता. आनी खरोखरूच क्रेडीट जें आसा हें तुमकां दिवपाक जाय. ज्या पद्दतीन तुमच्या एका उलोचेर म्हणजे आमचे वुमन अँड चायल्ड मिनिस्टर हांच्यांनी उलो मारलो अंगणवाडी वर्करांक की तुमी मोठ्या प्रमाणात आज ह्या श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमार येवपाक जाय. आमी नवीन स्कीम लॉन्च करता आनी हांव खरोखरूच अभिनंदन करता सगळ्या अंगणवाडी वर्करांचे की तुमी उलो मारलो तुमच्या देगेत आशिल्ल्या सगळ्या भगिनींक आनी तांकां सांगलें की तुमकां सगळ्या जाणांक आपयल्या गोंय सरकारान तुमकां सगळ्या जाणांक आपयल्या आमच्या मंत्र्यांनी की तुमकां आयकपा खातीर, उलोवपा खातीर आनी स्कीम लॉन्च करपा खातीर. तुमी दनपार पळयली ना. खरोखरूच हांव तुमचें अभिनंदन करता. म्हणजे दनपारच्या 12 वरांचेर तुमी सगळीं जाणां भायर सरोन काणकोणच्यान, पेडण्या पासून आनी वाळपयच्यान दाबोळी पर्यंत सगळीं जाणां व्हडा संख्येन हांगासर उपस्थित रावली. खरोखरूच तुमचें अभिनंदन करता. जायत्यो येवजण्यो आयज पर्यंत महिलांच्या खातीर आसा. जायत्यो येवजण्यो हाज्याय फुडें तुमच्या खातीर सुरू जातल्यो. पण खरोखर वुमन अँड चायल्ड डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसीस ज्या पद्दतीत तांच्यांनी इनिशिएटिव्ज घेतल्या म्हणजे आरोग्याच्या बाबतीत आसतल्यो किंवा महिलांच्या इतर प्रोग्रामाच्या बाबतीत आसतल्यो, कॉंग्रॅच्युलेट करपाक जाय बाब विश्वजीत राणे हांकां. तांची इनिशिएटिव्ज जी आसा ही सदोदीत म्हणजे आमी म्हणटा की एखाद्या मनशाक कितें जाय हे पळोवन ते तेज्या कडेन पर्यंत पावपा खातीर योग्य पद्दतीचे येवजण, योग्य पद्दतीची आंखणी जी आसा ही तांच्या डिपार्टमेंटाच्या मार्फत केल्या. हांव खरोखरूच परत एकदां तांच्या पुराय डिपार्टमेंटाचें हांव अभिनंदन करता. आयचो हो सुवाळो खरोखरूच यादगार सुवाळो जो आसा हो गोंय सरकारच्या कार्यकाळांतलो उरतलो. फाटल्या ह्या नव्या वर्साच्या सुरवातीक म्हाका दिसता मोठ्या प्रमाणात बरी सुरवात वुमन अँड चायल्ड डिपार्टमेंट हांच्यांनी नवीन कार्यक्रम लॉन्च करता आसतना केला की तांच्यांनी म्हटलें उलयता आसतना मॅडमीनी सांगलें आमी अल्पशें मानधन जें आसा हे फाटले फावटी अंगणवाडी वर्करांचें वाडयल्लें. आमचो मिनिस्टर बाब विश्वजीत राणे कंटिन्युअसली म्हाज्या फाटल्यान आसता की ना आमच्यो अंगणवाडी वर्कर खरेंच बरें काम करता. आमकां तांकां थोडेशें तेंची एज रिलॅक्सेशन म्हणजे आमकां तेंची वय जें आसा तांकां 60 वर्सांची रिटायरमेंट जाता. तांचो प्रयत्न आशिल्लो, तांच्यांनी प्रपोजलूय घातलेलें, आमचें डिस्कशनूय चालू आशिल्लें 60 to 65 करचें म्हणून, तुमचें मानधनूय वाडोवचें असोय तेजो कंटिन्युअसली प्रयत्न आसा. बट ह्या बजेटान हांव निश्चितच एक सांगता की आमी थोडें तरी मानधन जें आसा हें तुमचें निश्चितच वाडयता. तुमचें काम जें आसा खरोखरूच एप्रिसिएटींग आसा. नेटान ताळयो जावपा जाय. त्याच बरोबर आनी एक गजाल हांव मुद्दामूच सांगता. तांच्यांनी 60 ते 65 म्हटलां, पण आमकां 65 म्हणटा आसतना खुबशी एप्रुवल्स घेवची पडटा. पण हांव 65 म्हणना, पण नक्कीच की बाब मंत्री हांचे कंटिन्युअसली रिक्वेस्ट हेका लागोन आमी 60 वयल्यान 62 पर्यंत व्हरता. येता त्या फाटल्या वर्सभरान जेंका जेंची रिटायर हे जाल्या म्हणजे जेंका तांच्यांनी आजुनूय भरूंक नाशिल्ली तांकां 1-2 वर्साचें रिलॅक्सेशन जें आसा हें निश्चितच दिता. हें सगळें तुमचें काम पळोवन आसा. त्या खातीर हांव मुद्दामूच सांगता, हांव परत एकदां सांगता, म्हणजे म्हाका एक अंगणवाडी वर्कर मेळपाक आयली. दोतोर तुका खबर ना म्हणपा लागली. आपूण 200 रुपया वयल्यान सुरू केल्लें म्हणाले. 200 न्ही 70 रुपया वयल्यान काम सुरू केल्लें. आनी 70 रुपया वयल्यान काम करता आसतना आपूण 3 किलोमिटर चलत वयताली. त्या सगळ्या भुरग्यांक लागीं करताली. आतां लोक येताले गाडी करून, तुमीच गाडी येता, लोक गाडी करून व्हरता. पण ज्या भुरग्यांक जे कश्ट आमी घेतल्या त्यो आतांच्यो अंगणवाडी बाई घेयना म्हणपा लागली. हे सांगता त्यो आतांच्यो अंगणवाडी बाई घेयना, आमी खूब कश्ट घेतलेले म्हणून. हांव म्हटलें बरें तुका एक्सटेन्शन दिलें जाल्यार म्हाका तांकांय दिवचें पडटलें. ना म्हणपा लागली ती जर फाल्यां चड कश्ट घेयना
परत एक्सटेन्शन फाटी हाड म्हणपाक आमची तयारी आसा. त्या हांव परत सांगता, तुम्ही जर बरें काम केलें जाल्यारूच एक्सटेन्शन कंटिन्यू उरतलें, नाल्यार घडये 2 वर्साचें एक्सटेन्शन दिल्लें परतूय सरकार फाटी घेवं शकता. डॅट इज सरकाराचो रोल आसतलो हे निश्चित आसा. पण एक गजाल खरी, तुमच्या मानधनात वाड जी आसा ही मानधनात वाड आमी नक्कीच करता. तेजो कंटिन्युअस फॉलोअप आमचे मंत्री बाब विश्वजीत राणे करताले. हांव खूब आज खरोखरूच खूब खूश भोगता. आज हो कार्यक्रम हांगासर मोठ्या बडा उमेदीन मनयता आसतना वेगवेगळे कार्यक्रम महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मार्फत हांगासर बरे कार्यक्रम. आमचे महिलांचे आरोग्य जर बरें आसत जाल्यारूच राज्याचे आरोग्य बरें उरूं शकता. हे परत एकदा सांगता. आणि नवे वर्स तुमकां सुखाचे, समृद्धीचे आणि आरोग्यदायी वचूं इतकेच मागता. देव बरें करूं. चड आनी चड देव बरें करूं. भोवमानेस्त मुखेलमंत्री दोतोर प्रमोद बाब सावंत तांणी 2 बऱ्यो बातम्यो तर दिल्योच वर्साच्या सुरवातीक, पण त्याच बरोबर तुमकां सगळ्यांक शिटकावणी बी दिल्ली आसा. ह्या खरेंच गोड बातम्यां खातीर सगळ्यांनी उबे रावन दोतोर प्रमोद सावंत तशेंच भोवमानेस्त श्री विश्वजीत बाब राणे हांच्या खातीर ताळयो वाजोवया. तुमच्या कश्टाची जाण तांकां आसा आनी गोंयच्या भल्या खातीर कितल्योश्योच नव्यो येवजण्यो तांणी चालीक लायल्या आयच्या सुवाळींतल्यान. देव बरें करूं. कोणीच वचचें न्हय. ह्या उपरांत स्वावलंबन लाभार्थ्यांक हांगा माचेर आपोवन तांकां सँक्शन लेटर्स आमी दितले आनी त्याच बरोबर प्रातिनिधीक स्वरुपाचेर 25 जाणांक हांगा दितले, 25 ग्रुप्सांक, आनी बाकीच्या 475 जाणांक भोवमानेस्त भलायकी मंत्र्यान सांगिल्ल्या वरी ह्याच कार्यक्रम सोंपतकच प्रत्येकाक 475 उरिल्ल्या लाभार्थ्यांक ते मेळपाचे आसा सँक्शन लेटर्स. सगळ्यांनी बसून घेवचे. सगळ्यांनी बसा. आमी ग्रुपाचें नांव घेवन वयर आपयतली, तो मेरेन तुमी सगळ्यांनी सुशेगाद बसून घेयात. उपरांत हांव मागता आमचे भोवमानेस्त मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या लागीं की तांणी विमेन एंड चायल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटान एक न्यूज लेटर तयार केला, ताचें प्रकाशन करचें म्हण. न्यूज लेटर्स प्लीज. तशेंच मागता ह्या न्यूज लेटर करपान जांचो मोलाचो वांटो आसा मिस फ्रझेला डी अराउजो हांच्यांनी लागीं येवन रावचें माचेच्या, आनी श्री सचिन सांगले. मिस फ्रझेला डी अराउजो ह्यो विमेन एंड चायल्डान PRO म्हण काम करतात आणि श्री सचिन सांगले स्वस्थ भारत प्रेरक WCDन. तुम्ही बी येवचे. तुमचो ह्या न्यूज लेटराच्या प्रकाशनात मोलाचो वांटो आसा, ताची जाण आमकां आसा. तशेंच मुखेलमंत्र्या लागीं मागता की तांणी मिस फ्रझेला डी अराउजो हांचो सन्मान करचो. आणि भोवमानेत विश्वजीत बाब राणे हांच्या लागीं मागता की तांणी श्री सचिन सांगले जे स्वस्थ भारत प्रेरक आसात तांचो भोवमान करचो. त्या दोगांनी मेळून हे सुंदर अशें न्यूज लेटर विमेन एंड चायल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटा खातीर तयार केल्लें आसा. देव बरें करूं. WCDची आनी एक येवजण ती म्हळ्यार स्वावलंबन येवजण. तांच्या लाभार्थ्यांक सँक्शन लेटर्स दिवचे अशें मागणें भोवमानेस्त मुखेलमंत्र्यांक. हांव ग्रुप्सांची नांवां घेता. श्री शौर्यवन सेल्फ हेल्प ग्रुप प्रतापनगर हरवळे साखळी,
मातशी बेगीन येयात. फुडल्या ग्रुपाचें नांव घेवन दवरता. हांकां एन्युअल ग्रँट इन एड्स 20,000 रुपया, असिस्टंट फॉर टेकिंग गेनफूल कोर्स एक्टिविटी 5,000, ऑनरेरियम फॉर रिसोर्स पर्सन 5,000 अशें मेळून 30,000 रुपया वार्षिक भत्तो. सेल्फ हेल्प ग्रुपाचें काम बरे रितीन चालू दवरपाक, गांवच्या लोकांक वेगवेगळ्या विशयांचेर शिक्षण दिवपा खातीर, कार्यशाळा घेवपा खातीर. हो आशिल्लो श्री शौर्यवंत सेल्फ हेल्प ग्रुप, शिरबोलकर वाडा, ताच्या उपरांत सिद्धेश्वर सेल्फ हेल्प ग्रुप, वरचा वाडा, साळ, बिचोली. तयार रावात. नवदुर्गा सेल्फ हेल्प ग्रुप, मुळगाव, बिचोली. सिद्धेश्वर सेल्फ हेल्प ग्रुप, वरचा वाडा, साळ. स्टेजीच्या लागीं येवन रावचे. उपरांत उमंग सेल्फ हेल्प ग्रुप, वाठादेव, सरवण, बिचोली. येयात. उपरांत ओम सातेरी सेल्फ हेल्प ग्रुप, भरोनी वाडा, नावेली. स्टेजीच्या लागीं येवन रावचे. सिद्धेश्वर सेल्फ हेल्प ग्रुपनी जोरदार ताळयो सगळ्यां खातीर, कित्याक ह्या येवजणेचो लाभ हांगा जमिल्ल्या सगळ्यांक गावपाचो आसा. सिद्धेश्वर सेल्फ हेल्प ग्रुप, उपरांत उमंग सेल्फ हेल्प ग्रुप, वाठादेव, सरवण. ताच्या उपरांत ओम सातेरी सेल्फ हेल्प ग्रुप, भरोनी वाडा, नावेली. हे आशिल्ले बिचोली तालुक्यांतले सेल्फ हेल्प ग्रुप. उपरांत सत्तरी तालुका, घोडेश्वर सेल्फ हेल्प ग्रुप, देऊळवाडा, मावशी, सत्तरी. स्टेजीच्या लागीं येवन रावचे. श्री सातेरी पंचमया सेल्फ हेल्प ग्रुप, गावडेवाडा, पाडेली, सत्तरी. ओम सातेरी सेल्फ हेल्प ग्रुप, नावेली, बिचोली. घोडेश्वर सेल्फ हेल्प ग्रुप तयार आसात? घोडेश्वर, हात दाखयात म्हाका. घोडेश्वर लागीं येवन रावात मातशी. उपरांत श्री सातेरी पंचमया सेल्फ हेल्प ग्रुप. म्हाका एकट्या तरी मेंबरान हात. हां. उपरांत सरस्वती सेल्फ हेल्प ग्रुप, खालसा वाडा, शिरोली, केरी. कोण आसा सरस्वती सेल्फ हेल्प ग्रुप? सत्तरी, घोडेश्वर सेल्फ हेल्प ग्रुप.
सँक्शन लेटर्स घेतकच तुम्ही स्टेजीच्या हे सायडींतल्यान भायर सरात, कित्याक तुम्ही वता आणि त्या सायडीन दुसरो ग्रुप येता, मातशी आडखळ जाता, अशी वचात. श्री सातेरी पंचमाया सेल्फ हेल्प ग्रुप, गावडेवाडा, पाडेली, सत्तरी. उपरांत येता सरस्वती सेल्फ हेल्प ग्रुप, खालसावाडा. उपरांत सरस्वती सेल्फ हेल्प ग्रुप, खालसावाडा, शिरोली. सरस्वती कोण आसा? कोणी ना? फुडलो ग्रुप साई सेल्फ हेल्प ग्रुप, गांवकारवाडा, होणा, सत्तरी. साई सेल्फ हेल्प ग्रुप एक सुद्धा प्रतिनिधी ना. फुडलो ग्रुप श्री सातेरी रवळनाथ सेल्फ हेल्प ग्रुप, गांवकारवाडा, हुईपाल, सत्तरी. कित्याक बाकीच्या 475 ग्रुप्सांकूय हांगा सँक्शन लेटर्स मेळटले. साई सेल्फ हेल्प ग्रुप, श्री रमणनाथ सेल्फ हेल्प ग्रुप. श्री रमणनाथ सेल्फ हेल्प ग्रुप, गांवकरवाडा, भुईपाल, सत्तरी. उपरांत केपें तालुका सिद्धी बुद्धी सेल्फ हेल्प कोऑपरेटिव्ह सोसायटी. बेनिफिशरीज तयार रावात. उपरांत शिवशक्ती साई महिला सेल्फ हेल्प ग्रुप कोऑपरेटिव्ह सोसायटी, केपें. मातशी बेगीन येयात. मोसा सिद्धी बुद्धी सेल्फ हेल्प कोऑपरेटिव्ह सोसायटी, केपें. मागीर शिवशक्ती साई महिला सेल्फ हेल्प ग्रुप, केपें. शांती वुमन सेल्फ हेल्प ग्रुप, केपें. आणि उपरांत रिद्धी सिद्धी महिला मंडळ, केपें, गोंय. स्टेज रिकामी दवरनाकात. एक ग्रुप जसो सर्टिफिकेट घेवन वता तसोच दुसरो ग्रुप वयर सरुनी. शांती विमन सेल्फ हेल्प ग्रुप,